हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. दिल्ली बहुत दूर है. लाओत्से मागील 4 जणांसारखे असावे या उपदेशाला जोडून एक फार मोलाचा असा उपदेश करत आहे की परंतु अरे रे, जागे व्हायची पहाट अजूनही कितीतरी दूर आहे. 4 जणांसारखे असावे या उपदेशाला जोडून हे असे सांगणे फार आवश्यक आहे. नाहीतर छानपैकी गैरसमज व्हायचा. आपण कुटुंबात, समाजात, देशात त्या चालीरीती, नियम, रीतिरिवाज याप्रमाणे फार छान वागत असतो. सर्व काही यथायोग्य तंतोतंत जसे पाहिजे तसे पाळत असतो. यामुळे कुटुंबात, समाजात, देशात आपण एक आदर्श नागरिक म्हणून नावलौकिकास येतो. सर्वजण आपल्याला मान सन्मान देतात. आपल्या शब्दाचा, सल्ल्याचा लोक आदर करतात. आपण लोकांच्या गळ्यातील ताईत होतो. आपण नीतिवान होतो. कोणाला आपल्यात शोधूनही दोष म्हणून सापडत नाही. आपण नकळत समाजात पुढारी होतो. आपण डोलावे, लोकांनी हलावे अशी परिस्थिती असते. नेमका येथेच गैरसमज होतो. अशाला वाटते की आपल्याला आता स्वर्ग, मोक्ष 2 बोटे उरला आहे. तो स्वतःला महात्मा समजू लागतो. तो स्वतःला विभूती समजू लागतो. त्याला समाजाकडून महात्मा ही पदवी मिळावी अशी तळमळ लागते. कधी अशी पदवी कोणाला मिळते, कोणाला मिळत नाही. ज्यांना मिळते ते मोठ्या तोऱ्यात पुढारी म्हणून मिरवतात. ज्यांना मिळत नाही ते स्वतःच काही लोकांना हाताशी धरून पदवी जाहीर करायला सांगतात. आता ते आणखी मोठ्या तोऱ्यात पुढारी म्हणून वावर करायला लागतात. असे महात्मा स्वतःला समाजाचे देव समजतात आणि आपण सर्वश्रेष्ठ मुक्त पुरुष आहोत असे जाहीर करतात. स्वतःची पूजा करवून घेतात. स्तुतिसुमनांची कवने रचवून घेतात. चित्रविचित्र वेश परिधान करतात. त्याचे फोटो छापून आणतात. दूरदर्शनवर त्यांचे प्रदर्शन करतात. त्यांना या त्यांच्या विभूती लीला वाटतात. परंतु त्या असतात मर्कट लीला. लाओत्से अशा मर्कटांना, विदूषकांना उपदेश करत आहेत की त्यांना वेळीच जागे करत आहे. तो म्हणतो की परंतु अरे रे, जागे व्हायची पहाट अजूनही कितीतरी दूर आहे. बाबांनो, हे सर्व भौतिक आहे हे विसरू नका. कुटुंबातील, समाजातील, देशातील तुमची नीती, सभ्यपणा, मान सन्मान, पुढारीपणा इत्यादी कितीही त्या कुटुंबाला, समाजाला, देशाला आदरणीय असला, त्यांच्यासाठी तुम्ही महात्मा असलात तरीही ते सर्व देहासह येथेच विरून जाणार आहे. त्याचे भोग निर्माण होणार आहेत. तुम्ही पुन्हा येथेच जन्माला येणार आहात. कदाचित सामाजिक पुण्यामुळे तुम्ही त्याचे पुण्यमय भोग उपभोगालही, परंतु ती मुक्ती नव्हे, ती अमुक्तीच आहे. फार तर ती सोन्याची भौतिक बेडी आहे असे म्हणूया. परंतु ती भौतिक बेडी आहे हे विसरू नका. लक्षात घ्या की साक्षात्कार, मुक्ती बहुत दूर है. देहधर्मापुरते त्या समाजाचे नियम पाळून राहा. समाजसेवा जरूर करा, परंतु त्याला साक्षी राहायला विसरू नका. त्यात मिसळा, परंतु कोरडे राहा, विरक्त असा. भयावह चंगळवाद. लाओत्से सांगतो की जगातील लोक मौज मजा करणारे आहेत. जणू काही त्यांनी मोठा त्याग केला आहे आणि त्याबद्दल मेजवानी दिली जात आहे. जणू काही त्यांनी ऐन वसंत ऋतूमध्ये गिर्यारोहण केले आहे. महा आश्चर्य वाटते की हजारो वर्षापूर्वी लाओत्सेने चंगळवादावर भाष्य केले आहे. आज जगाला भेडसावणारा चंगळवाद हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अतिज्वलंत आणि संवेदनशील अशी ही जीवन जगण्याची अत्यंत चुकीची विचारसरणी आहे. शिकलेले, 3 पदव्या घेतलेले लोक असे म्हणताना मी ऐकले आहे की कोणी पाहिला आहे आत्मा आणि पुनर्जन्म? आज, आत्ता जे आहे ते आहे. मजा करून घ्या. आयुष्य हे मौज करण्यासाठीच आहे. परंतु लक्षात येत नाही की ही विचारसरणी येन केन प्रकारे कसेही मजा करायला प्रवृत्त करते. इतरांना त्रास झाला तरी चालेल, परंतु मला सर्व उपभोग मिळाले पाहिजेत ही वृत्ती जोपासते आणि यामधून व्यभिचार बळावतो आणि शेवटी तो आतंकवादाला प्रोत्साहित करतो.
मला मिळत नाही का? मग इतरांनाही मिळणार नाही. कोण विरोध करील त्याला ठार करा, अशी विचारसरणी होते. यात जगाचा ऱ्हास निश्चित होणार आहे. ही सुंदर वसुंधरा उजाड होणार आहे. सजीव नष्ट होणार आहेत. परमात्म्याला फरक होत नाही. त्याला जीवसृष्टीसाठी अनेक पृथ्व्या आहेत. आत्मा हा नाही तर इतर कोठेतरी पंचमहातत्वे निर्माण करील आणि तेथे सजीवांची वस्ती सुरू होईल. चैतन्य थबकणार नाही, सृजन थांबणार नाही. युगायुगातून एखाद वेळेस परमात्मा अवतार घेतो, परंतु त्याला येथे अवतार घ्यायला पोषक वातावरण असावे लागते. तितकी शुद्धता आणि पवित्रता येथे असावी लागते. विमान उतरायला विमानतळ लागतो. हे ज्यांना समजते त्यांची ही फार मोठी जबाबदारी आहे की त्यांनी आपापल्या परी जितके होईल तितके प्रभू कार्य करावे आणि ही अध्यात्माची ज्योत पेवत ठेवावी. लाओ त्से म्हणतो की लोक मौज करण्यात दंग आहेत. मेजव्याना झोडत आहेत, चैन करत आहेत. जणू काही त्यांनी फार मोठा पराक्रम केला आहे. काहीतरी सकारात्मक पराक्रम गाजवला, काहीतरी दैदिप्यमान कार्य केले, जगाच्या कल्याणा काहीतरी कर्म केले की त्याचा आनंद म्हणून चैन मौज कदाचित शोभून दिसेल. चैन मौज हे जीवन नव्हे किंवा चैन मौज हे जीवनाचे ध्येय नाही. जीवन उत्तम प्रकारे जगल्यावर त्याचा आनंद म्हणून जीवनाच्या चाकोरी बाहेर किंचित डोकावले तर त्याला चैन मौज असे म्हणायचे. तो जीवनाचा भाग नाही, परंतु जो जीवन जगतो त्यालाच हे क्वचित प्रसंगी शोभेल, तेही अपवाद म्हणून, विरंगुळा म्हणून. याचा अर्थ असा आहे की जो जीवन जगतो त्याने असे केले नाही तर ते जास्त उत्तम, आणि म्हणून अशाला महात्मा म्हणायचे. कारण योग्य प्रकारे जीवन जगताना त्याला थकवा येत नाही, कंटाळा येत नाही. ते तो सहजावस्थेत जगतो. हरि ओम.